आज आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून आज सिंहगडावरती जी मोहीम आहे या मोहिमेकरता आपल्या महाराष्ट्रातून तमाम आलेले सर्व मावळे लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून हा आपला मावळा संघटना उभा राहिली आणि या आपला मावळा संघटनेने या महाराष्ट्रातले आज ही मोहीम नवी मोहीम आहे। तर 8 किल्ल्यावरती जाऊन साफसफाई झालेली आहे। आज सिंहगड किल्ल्यावरती साफसफाई होणार आहे। सांगायचं एवढंच की आपल्या राजांनी त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मावळे कमवले त्या मावळ्यांनी या किल्ल्यांकरता स्वतःचं बलिदान दिलेलं। तर असा किल्ला जर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध जर कुठला असेल तर एखाद्या मावळ्याने त्या किल्ल्यासाठी बलिदान दिलेलं तर तो किल्ला म्हणजे सिंहगड हा ओळखला जातो। या सिंहगडाचं महत्व म्हणजे गड आला पण सिंह गेला याचं ब्रीद वाक्य या किल्ल्यापासून चालू झालं आणि या महाराष्ट्रामधल्या अनेक किल्ल्यांसाठी आपल्या जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते त्या मावळ्यांनी या गड किल्ल्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं। या स्वराज्याकरता या स्वराज्याच्या संरक्षणाकरता जे परप्रांत्यांचे हल्ले व्हायचे मोगलांचे हल्ले व्हायचे त्या मोगलांच्या हल्ल्याला ते युद्धातून थांबत असत आणि त्या हल्ल्यामध्ये ते गड किल्ले संरक्षण ठेवण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी ते स्वतःचं बलिदान देत होते। तेच संकल्पना समोर ठेवून आज आपल्या महाराष्ट्रातील तमाम मावळे आलेले आहेत सिंहगडावरती आणि सिंहगडावरती आल्यानंतर इथली साफसफाई झाली पाहिजे अशी प्रामाणिक त्यांच्यामधली ती इमानदारी दिसून येते। कारण की गड चढत असल्यापासून इथं अनेक मावळे काम करत असताना तुम्हाला दिसत असतील। तरी पण मी आपला मावळा संघटनेच्या वतीने जेवढे मावळे या ठिकाणी आले सिंहगडावरती आले व त्यांनी सर्वांनी साफसफाई केली चांगला प्रतिसाद दिला। कुठल्याही गोष्टीला कुणी ऑब्जेक्शन घेणं अशी कुठली गोष्ट केली नाही शिस्तीचं पालन केलं। मी सर्व मावळ्यांचे आभार व्यक्त करतो।